हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही आता उठलोय सगळेजण. हॅलो, गुड मॉर्निंग. 7:30 झाले आहेत. गुड मॉर्निंग टू ऑल द सब्सक्राइबर्स. हाय, गुड मॉर्निंग. कैसे हैं आप लोग? आणि व्ह्यू आम्हाला काय असा आहे. मुझे लग रहा है कि सनराइज दिखेगा आपको. मे बी ईस्ट, वेयर इज ईस्ट, क्योंकि वहाँ पे मतलब सिर्फ फॉग ही दिख रहा है. एक तो ईस्ट अजूनही थोडा थोडा बारीक बारीक स्नोफॉल होतोय. तुम्ही इथं टेंटर पाहू शकता. वर इथं स्नोफॉल दिसतोय. इथे थोडा जमा झालेला आहे. इथे या टेंट वर थोडा जमा झालेला आहे. इथे बाकी मॉइश्चर इथं फक्त इथं पण जमा झालेला आहे. सो जास्त नाही, बट सगळीकडे थोडा थोडा जमा झालेला आहे. आणि बाकी इथं तर सगळीकडे आहे जमा झालेला. आम्ही इथं आतमध्ये जेवण करतो. आमचे जे टेंट आहेत ते इथं आहेत. आणि इथून खाली तुम्हाला स्टेडियम दिसत असेल. आणि हे जे स्टेडियम आहे, आणि तुम्ही जर कधी स्टेडियम मधली मॅच किंवा काही पाहिला असेल तर या स्टेडियम मधून काही असे मागे डोंगर किंवा असे पार्ट ऑफ दिसतात. याचा पूर्ण बर्फ वगैरे दिसतो. ते हेच मागचे माउंटेन्स आहेत. त्याच्या आता पूर्ण आईस दिसतोय आम्हाला. हाच व्ह्यू स्टेडियम मधून दिसतो नेहमी. सकाळचा व्ह्यू काही असा आहे. आणि आम्ही आता चेकआउट केलं आमच्या कॅम्पमधून. आणि आता आम्ही खाली ट्रेक डाऊन करतोय. इथून एक सर्टन पॉईंटपर्यंत असा पॉईंट आहे जिथपर्यंत बर्फ पडू शकतो. आणि त्याच्या खाली बर्फ नाही आहे. सो आम्ही जिथं बर्फ नाही तिथपर्यंत जाऊन नंतर मग ब्रेक घेऊ. सो लेट्स सी. थंडी आहे जास्त नाही, बट हलका हलका स्नोफॉल पण चालू झाला आहे. आम्ही लवकर लवकर ट्रेक डाऊन करू. कारण की जास्त वेळ थांबलं तर परत स्नोफॉल चालू झाल्यावर ट्रेक डाऊन करणं अवघड होईल. चला, बेबी स्टेप्स टाकत टाकत चला. हलका स्नोफॉल आता चालू झालेला आहे. त्याच्यामुळे पटपट ट्रेक डाऊन करतोय की जास्त स्नोफॉल चालू झाला तर मग परत उतरायला त्रास होईल. स्लिपरी पण भरपूर आहे. हां, कुणाकडे बघा कसा उभं राहिलाय. ते काही लोक असतात ना असे, त्यांना म्हणतो भैया मेरा व्हिडिओ निकालो. ही इज काइंड ऑफ दॅट पर्सन. हां, ते घेऊन फक्त असं थांबतात. तसं थांबलाय तुला. बंद नाही किया व्हिडिओ. वो अंगूठा आहे ना ये. आणि क्या सही वीडियो है. चंद्राबाईचा हा व्हिडिओ मस्त पैकी. इंस्टाग्राम आग लगाने वाले हो. हॅलो, रोहन आणि मी मागे चलतोय. इकडे रोहन आणि मी. आणि मागे तिकडे व्ह्यू बघू शकतो. कसं रेज येतात सूर्याच्या. कुठे? अरे, आणि हा व्ह्यू बघा जिकडे आम्ही होतो ते बघ किती छान थोड्या वेळापूर्वी. इफ यू कॅन झूम अ लिटिल बिट. इथे इथे इथे. हां, कॅमेरा एवढं जस्टिस करत नाही, बट समोर खूप छान दिसतंय. कारण की तिकडून आय थिंक वर सूर्य दिसतोय. वर पूर्ण ह्याच्यातून. आणि हा वाळू. तर आम्ही आता हाफ वे ऑलमोस्ट हाफ वे आलेलो आहेत. अजून हाफ वे आहे की नाही आय एम नॉट शुअर. आणि त्या साईडला आम्ही अपोजिटला होतो. इतक्या वेळ सूर्य नव्हता बाहेर आलेला बिकॉज ऑफ क्लाउड्स. पण आता थोडा आलाय सूर्य, तर इट्स फिलिंग गुड नाऊ आधीपेक्षा. आणि तेवढी थंड हवा पण नाही, थोडी थोडी थंड हवा आहे.
उन्हामुळे थोडं कमी झालं. आणि आमचा बाकी ग्रुप पुढे गेलाय, काही ग्रुप मागे आहे. आम्ही 4-5 जण सोबत आहोत. ते येतो राहुल इथं हळू. यस. आता आम्ही परत ह्याला आलोय, आमच्या हॉटेलला आलोय. आणि आता इथून आम्ही आंघोळ वगैरे सगळ्यांनी केली. आणि इथून आधी आम्ही जाऊ धर्मशाळा स्टेडियमला, जे धर्मशाळा स्टेडियम आहे तर त्या स्टेडियमला जो धर्मशाळा, त्यानंतर दलाई लामा मॉनिस्ट्री, टी गार्डन, आणि नंतर जाऊ आमच्या डायरेक्ट संध्याकाळी जिथं कॅम्पिंग आहे तिथं जाऊ. सो लेट्स से. अजून आम्ही काही खाल्लं नाही आहे. सकाळी एकदम असं लाईट्स चिप्स वगैरे खाऊन निघालो होतो. सो आम्ही जेवणार पण आहात एका जागी. सामान इथं पॅक होतोय, ऑल इज रेडी. आणि कुणाल पण आहे. हे दोघं निखिल आणि ते निखिल भाऊ गाडी होती. आता आम्ही दलाई लामा मॉनिस्ट्रीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय स्टेडियम बघायला. मस्त. तर आम्ही स्टेडियमला पोहोचलोय. 30 रुपीज एंट्री तिकीट आहे. आम्हाला थोडा उशीर झाला. आमच्या कॅम्पिंगच्या इथं सेकंड कॅम्पिंग. आणि हे आहे बीरला. ह्याचा रस्ता यायचा इथून होता. आणि आजची रात्री इथं आम्ही मुक्काम करू. उद्या सकाळी आमची पॅराग्लायडिंग आहे ती करू. सकाळी 6, 8 आणि 10 असे 3 स्लॉट आहेत. आणि 3 स्लॉटपैकी कुठल्या तरी एका स्लॉटला आम्ही करणार आहेत. आणि आता बघू, हा प्लॅन आहे. पुढे काय काय ठरतं. कुणालची पण तब्येत थोडी बरी नाही, त्याला ताप वगैरे आला आहे. तर या आता वाजले आहेत 9, 9:15 समथिंग. यायला आम्हाला भरपूर वेळ झाला कारण की येण्याचा रस्ता खूप नॅरो होता आणि आमची 2-3 जागी गाडी फसली पण. तर मग या दिस इज व्हॉट हॅपनिंग. मी आता जेवण करेल आणि
बॉन फायर घेऊन थोडं लगेच झोपी जाईल. डन विथ द डिनर. आणि आमचा जो टेंट आहे तो हा जो हा जो दिसतोय हा वरचा हे तो आमचा टेंट आहे. फर्स्ट रो सेकंड रो मध्ये आमचा टेंट आहे. आणि आता पाऊस चालू झालाय बारीक पण आमचं जेवण झालंय आणि आता परत आमच्या टेंट मध्ये चाललोय. तिथे थोड्या वेळ बसू अँड देन विल डिसाईड की काय करायचं ते. कारण की इथे त्यांचा प्लॅन आहे की बॉन फायर अँड डान्स, बट आय डोंट थिंक सो पावसामुळे पॉसिबल आहे. बट लेट्स सी, पाऊस थांबला तर विल डू. या तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अँड yeah, I'll see you in the next one.